नमस्कार. आजच्या बघायचं येतं नवी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.2 मधला प्रश्न क्रमांक 4 काय दिलं आहे. तर प्रश्न क्रमांक 4मध्ये 5 प्रश्न आहेत एकूण. त्याच्यामधले पहिला प्रश्न आपण बघूया. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ओके. तर त्याच्या कोन L, कोन A व कोन B च्या मापांचे गुणोत्तर 5/4 आहे. तर कोन B चे माप काढा. तर प्रश्न क्रमांक 4 आपण लिहून घेऊ. 4मधला पहिला आपण लिहून घेऊया. त्यांनी पहिले काय सांगितलं, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. इथे आपल्याला लिहायचं चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. चौकोन आहे. ओके. आता त्याने काय बोलले, त्याच्या कोन A व कोन B च्या मापांचे गुणोत्तर 5/4 आहे. म्हणजे कसं येणार ते, कोन A व कोन B च्या लिहूयाच्या मापांचे गुण नाही असं नाही. कोन A व कोन ची मापे अनुक्रमे असेल. अनुक्रमे किती मानूया. आता मी 5/4 गुणोत्तर ना, म्हणजे कोन A चं 5x अंश मानूया व कोन B चं किती मानूया 4x अंश आहे असे मानू. ओके. आता त्यांनी काय दिले, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणजेच काय, समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन हे काय असतात, पूरक कोन असतात. हे बघा इथे वाक्य लिहूया, हे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात. आता पूरक असतात म्हणजे काय, कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश होईल. ओके, असं आलं पाहिजे. तर त्याच्यानंतर कोन Aचं माप किती आहे 5x अंश अधिक कोन B चं माप किती आहे 4x अंश बरोबर 180 अंश. ओके. आता 5 अधिक 4 किती होतात 9x अंश होतात बरोबर 180. आता x बरोबर किती आलं 20 अंश आलं आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारला त्यांनी, तर कोन B चे माप काढा. ओके, म्हणून आपण इथे लिहायचे, म्हणून कोन B चे माप बरोबर B चे माप किती आहे, हे बघा 4x अंश आहे 4x अंश. आता x अंशची किंमत आपण काढली आहे 20. 4 गुणिले 20 अंश म्हणजे किती 80 अंश झाला. कोन B चं माप किती आलं 80 अंश. तर कोन Aचं ते बोलतात तर 5 गुणिले 20 आलं असतं, म्हणजे कोन Aचं माप 100 अंश आलं असतं. तर आपल्याला जेवढा प्रश्न विचारला तेवढं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.